अकोला सिव्हिल लाईन पोलिसांनी केली प्रवासी ऑटोमधून अवैध देशी दारू जप्त, आरोपी मुद्देमालासह अटक। महानगरपालिका निवडणुकांची धामधूम आणि मकर संक्रांत सण उत्सव असल्याने देशी दारूच्या दुकानं बंद होत्या। ड्रायडे असल्याने अवैध देशी दारूच्या विक्रीकडे सिव्हिल लाईन पोलिसांची मोठी करडी नजर होती। बुधवारी 14 जानेवारी रोजी राऊतवाडी माऊली पान सेंटरच्या बाजूला मोकळ्या जागेत एका प्रवासी ऑटोमध्ये बसून देशी दारूची अवैध विक्री करीत असताना आरोपीला मुद्देमालासह पकडून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला व अटक करण्यात आली। सदर कारवाई सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी ड्रायडेच्या दिवशीही धडक कारवाई केली। प्राप्त माहितीनुसार दिनांक 14 जानेवारी रोजी सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये महानगरपालिका निवडणुकीत तसेच तीळ संक्रांतीनिमित्त देशी विदेशी दारूची दुकाने बंद होती। सिव्हिल लाईन पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार राऊतवाडी येथील माऊली पान सेंटरच्या समोरील मोकळ्या जागेत एका प्रवासी ऑटोमध्ये बसून अवैध देशी दारूची विक्री करत असताना प्रशांत प्रभाकर दरबे वय 45 वर्ष राहणार खेडकर नगर सुधाकर कॉलनी अकोला यास रंगेहात पकडले व त्याच्याकडून देशी विदेशी दारू एकूण किंमत 36,000 रुपये व प्रवासी ऑटो क्रमांक MH30A 7049 किंमत 1 लाख रुपये असा एकूण 1,36,000 रुपयांचा मुद्देमाल सिव्हिल लाईन पोलिसांनी जप्त केलाय। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक सर, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या आदेशानुसार सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीमती मालती कायटे, PSI दिनेश पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष बांगडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीकांत आजल सांडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल रवी यादव, शक्ती कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप पवार, पोलीस कॉन्स्टेबल पवन शिरसाट, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय तायडे, पोलीस कॉन्स्टेबल एकनाथ त्रिकाळ यांनी यशस्वीरित्या केली आहे। प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।